एसटी महामंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी एसटी महामंडळामध्ये या ठिकाणी नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। या संदर्भात जे महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घोषणा दिली की आम्ही एसटी महामंडळामध्ये 17,742 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून। आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण 10वी पास 12वी पास ITI ग्रॅज्युएशन हे काही आपल्याला शैक्षणिक पात्रता लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो एसटी महामंडळामध्ये वेगवेगळे पदे या ठिकाणी असणार आहे। चालक असणार आहे, त्याचबरोबर लिपिक असणार आहे, कंडक्टर असणार आहे, आणखीन सुद्धा काही पदे यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये आणि 17,742 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर कधीपर्यंत या ठिकाणी एसटी महामंडळची भरती या ठिकाणी निघत आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर एसटी महामंडळची नवीन भरती कधी निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दलच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, पात्रता काय, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळ भरतीबद्दल बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये जे यामध्ये कंडक्टर, चालक झाले, त्याचबरोबर लिपिक झालं, असे विविध काही प्रकारचे पदे या ठिकाणी असणार आहे। आणि त्यासाठी काय काय पात्रता आहे, वयोमर्यादा काय, ते तुम्हाला पहिले सांगून देतो। तर बघा, पहिले मी तुम्हाला या ठिकाणी जे काही कंडक्टरचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं पद आहे, या पदाबद्दल तुम्हाला सांगतो। त्यानंतर लिपिक पदाबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चालक आणि कंडक्टर तर यामध्ये पद असणार आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जवळपास 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी असू शकते। आणि त्याचबरोबर पगारचा जर आपण विचार केला तर याच्या अगोदर जो पगार भेटत आहे तर हा जे 4,700 ते 15,367 भेटत आहे। आणि दरवर्षी जो पगार हा वाढते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता यावर्षी जे विद्यार्थी मित्रांनो पगार या ठिकाणी जास्त असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। एवढा काही पगार असणार आहे। आणि एसटी महामंडळामध्ये शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, जे कंडक्टरचं पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे, तर या पदासाठी आपण 10वी पास आपण शैक्षणिक पात्रता पाहिजे। आणि आपली जी उंची आहे हे 160 सेंटीमीटर असली पाहिजे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपण पाहिलं तर आणखीन यामध्ये काय पात्रता आहे की प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल्ला आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे। तर एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे, लक्षात ठेवा। तर आता आपलं यामध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे, जे काही या ठिकाणी एसटी महामंडळमध्ये जे काही चालक आणि लिपिकचं पद आहे तर या पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपला 100 मार्कासाठी पेपर असणार आहे। आणि पासिंग त्यामध्ये कमी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 मार्काचा आपला चालक आणि या ठिकाणी कंडक्टरचा आपला पेपर असणार आहे 100 मार्काचा, ज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये या ठिकाणी 40 प्रश्न या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, ठीक आहे। तर हा काही अभ्यासक्रम या ठिकाणी विचारले जाणार आहे 40 मार्काचा। आणि त्याचबरोबर 60 प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो वाहन चालवण्याच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी 100 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर पासिंग फक्त 100 पैकी 35 मार्कावर पासिंग राहणार आहे। आणि त्याचबरोबर जर समजा त्यांना पोरं सापडले नाही, मग ते जे विद्यार्थी मित्रांनो SC/ST कॅटेगरीचे 30 मार्कवाले सुद्धा विद्यार्थी उचलणार आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया एसटी महामंडळामध्ये कंडक्टर आणि चालक पदामध्ये आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये आणखीन एक पद असणार आहे, ते म्हणजे लिपिक। तर लिपिक पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही बॅच बिल्ला या ठिकाणी लागणार नाही, कोणते वाहन चालवण्याचा परवाना लागणार नाही। जे काही लिपिकचं पद आहे, लिपिक पदामध्ये जे आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, तुमचं BA म्हणा, BCom म्हणा, BSc झालं, त्याचबरोबर तुम्ही समजा रेग्युलरमधून म्हणा किंवा मुक्त विद्यापीठातून तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो लिपिक पदामध्ये आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि लिपिकमध्ये ग्रॅज्युएशन लागते, लक्षात ठेवा। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत, त्याचबरोबर पगार सुद्धा लिपिकमध्ये जास्त राहते, ठीक आहे। लिपिकमध्ये पगार जास्त राहतो, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर लिपिक पदामध्ये आपल्याला टायपिंग पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट हे मराठी टायपिंग लागते आणि 40 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजी टायपिंग आपल्याला
लागणार आहे। तर एवढं काही शैक्षणिक पात्रता लिपिक पदामध्ये लागते आणि लिपिक पदामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे। लिपिक पदामध्ये आपलं काय असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न 25 आणि त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग राहते, 0.25 नेगेटिव्ह मार्किंग लिपिक पदामध्ये राहते। अशा प्रकारे आपला 100 मार्काचा लिपिकमध्ये पेपर होणार आहे आणि त्याच्या बेसवर जे विद्यार्थी मिळून आपलं लिपिक पदामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा पद असणार आहे, सफाई कर्मचारीचे पण जागा यामध्ये असू शकते, लक्षात ठेवा। कारण की जागा या ठिकाणी 17,742 जागांसाठी या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून एसटी महामंडळाची ही भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। तर यामध्ये सफाई कर्मचारीचे पण जागा असू शकते। जर समजा सफाई कर्मचारीचे जर यामध्ये जागा राहिले तर यामध्ये 10वी 12वी पास शैक्षणिक पात्रता असू शकते, पेपर पण नसण्याची शक्यता दाट वर्तवल्या जात आहे, लक्षात ठेवा। कारण की तुम्हाला माहिती आहे एसटी महामंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याच्या अगोदर घोषणा केली होती की यामध्ये विविध काही प्रकारचे पदे एसटी महामंडळामार्फत भरले जाणार आहे। तर एसटी महामंडळाच्या अंदर भरपूर काही पद आहे, लिपिकचे पण पद आहे, चालकचं पण आहे, कंडक्टरचा आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून सफाई कर्मचारीचे पण पद आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला माहित असेल। आता पहा विद्यार्थी मिळून अपडेट काय तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। 1742 पदांची मेगा भरती होणार आहे। तर बघा ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या म्हणजे एसटी महामंडळात लवकरच 17,742 पदांची भरती करण्यात येणार आहे। यात चालक, वाहक आणि इतर पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश असून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार व वित्त विभागाला पाठवण्यात आला आहे। वित्त विभागाच्या मंजुरीनंतर लगेचच ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली होती। आणि 2022 मधील एसटी कामगारांच्या राज्यव्यापी संपादरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तत्कालीन सरकारने 1 फेब्रुवारी 2022 रोजी तातडीची निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटी कामगारांची भरती केली होती। त्यावेळी आपल्याकडे केवळ 12,500 बस होत्या, आज एसटीत ताफ्यात 14,000 बसेस आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एसटी महामंडळाची भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहे, तर यांनी सुद्धा नुकताच या ठिकाणी घोषणा केली आहे, लक्षात ठेवा, की एसटी महामंडळामध्ये आम्ही 17,742 जागांसाठी भरती आम्ही काढणार आहे, अशी त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा याच्या अगोदर पण या ठिकाणी केली आणि आता सुद्धा नुकताच या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे एसटी महामंडळची जे हे नवीन भरती या ठिकाणी निघत आहे, त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास पण चालू ठेवा, कारण की यामध्ये जे अभ्यास सुद्धा खूप गरजेचा आहे। तर आता एसटी महामंडळाची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर बघा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये एसटी महामंडळाची भरती निघण्याची पुरेपूर संभावना आहे। ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला एसटी महामंडळाची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। काही यामध्ये पदे अशी सुद्धा असणार आहे की त्यामध्ये पेपर सुद्धा नसू शकते, लक्षात ठेवा, जसं सफाई कर्मचारी वगैरे झालं, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून त्या व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जय हिंद।